महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठाच्या निकालानुसार सफाई कामगारांचे वारसास लाड कमिटीचे शिफारसीनुसार 30 दिवसांच्या आत नियुक्ती देण्याबाबत तसेच परीक्षाधीन कालावधीकरिता नेमणूक केलेल्या सफाई कामगारास नियमित करण्याबाबत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन नाशिक महानगरपालिका नाशिक शाखा प्रमुख संतोष फकीरराव वाघ यांनी पत्राद्वारे नाशिक महानगरपालिका नाशिक आयुक्त यांना निवेदन दिले आहे। लाड पागे समिती यांनी सफाई कामगारांना रिक्त झालेल्या जागी वारसा हक्क पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी 1972 पासून अहवाल जाहीर करण्यात आला। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील परिपत्रकानुसार केवळ अनुसूचित जातीचे सफाई कामगार यांचे वारसास नियुक्ती दिल्या जात आहे, परंतु फेब्रुवारी 2024 रोजी नव्याने मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने यावर स्थगिती आणली। तर गेल्या 1 वर्षापासून अनुसूचित सफाई कामगार यांचे वारसास नियुक्त करणे प्रलंबित होत आहे। त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठाने 24 जून 2024 रोजी निकाल देऊन नवबौद्ध व अनुसूचित जातीचे सफाई कामगार यांच्या वारसास नोकरी देणे अजूनही अद्यापही नाशिक महानगरपालिकेतील आस्थापना परिशिष्टवरील सफाई कामगारांचे वारसास नियुक्ती देण्यात आली नसून सदर निवेदन नगरपालिकेकडे देण्यात आले आहे। सदर निवेदनास रामबाबा पठारे, संतोष फकीरराव वाघ, निलेश गोपीचंद राठोड, राकेश राजू सौदे, जगन्नाथ मल्हारी पगार, प्रकाश वाघमारे, बलराम पारचा, किशोर शेलार, राजा पिवळ यांनी सहमती दिली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।